नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या सिम्पली मराठी रेसिपीमध्ये। तर इथे आज आपण बनवणार आहोत मसाला भेंडी, तीही अगदी वेगळ्या पद्धतीने। आणि तुम्ही बघू शकता की रंग आणि चव ही दोघंही ह्या भेंडीला अगदी सुरेख आहेत। तर यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा। इथे मी जवळपास अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे। त्यानंतर तिला 2 ते 3 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे। त्यानंतर प्रत्येक भेंडी आपल्याला अशा पद्धतीने पुसून ही कोरडी करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता इथे रुमालाने मी सगळ्या भेंड्या ह्या कोरड्या करून घेतलेल्या आहेत। आणि कोरड्या झाल्यानंतर याचे पुढचं आणि मागचं जे टोक आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या भेंड्या ह्या मध्ये काप करून अशा चिरून घ्यायच्या आहेत। सगळ्या भेंड्यांना आपल्याला मध्ये काप हे करून घ्यायचे आहे। पुढचं आणि शेवटचं टोक हे कापून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने इथे मी सगळ्या ज्या भेंड्या आहेत या चिरून घेतलेल्या आहेत। त्यानंतर इथे तव्यावरती साधारणपणे 2 मध्यम आकाराचे कांदे आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या घेऊन त्यांना सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे की आपण जे कांदे आणि लसूण आहे आणि काही यामध्ये आता अद्रकचे काही तुकडे मी टाकून घेतलेले आहे। आणि तेल टाकून आपल्याला हा जो मसाला आहे हा जवळपास सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका। त्यानंतर तुम्ही बघू शकता की कांदे हे हळूहळू सोनेरी रंग येत आहे। अशा प्रकारे आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर याची चव अधिक वाढवण्यासाठी यामध्ये मी 1 वाटी ताजी कोथिंबीर वापरलेली आहे। ही सुद्धा बारीक चिरून या मसाल्यासोबत आपल्याला ही कोथिंबीर सुद्धा भाजून घ्यायची आहे। यामुळे ह्या मसाल्याला एक वेगळीच चव येते। तुम्ही बघू शकता कांद्यांसोबत आपल्याला ही कोथिंबीर सुद्धा छानपैकी त्यामध्ये भाजून घ्यायची आहे। आणि आपला हा जो मसाला आहे हा पूर्ण सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे। तुम्ही बघू शकता आपला हा जो मसाला आहे हा पूर्ण भाजून झालेला आहे। आणि आता तो आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत। तर इथे मी नंतर कढई घेतली। कढईमध्ये जवळपास 3 ते 4 चमचे तेल घेतलं। त्यानंतर टाकलेलं आहे जिरे पावडर। जिरे पावडर पण आपल्याला तेलामध्ये चांगली फ्राय होऊ द्यायची आहे। त्यानंतर जो आपण मसाला वाटून घेतलेला होता कांदा, लसूण, आलं, कोथिंबीर यांचा तो मसाला आपल्याला यामध्ये टाकून त्यालाही आपल्याला तेल सुटेपर्यंत छानपैकी परतवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता मसाला हा छानपैकी परतवला गेलेला आहे। आणि त्यानंतर आपल्याला मसाल्यामध्ये यामध्ये घालायचा आहे तर हळद आहे, त्यानंतर लाल तिखट आहे 1 ते 1.5 चमचा। तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे जे लाल तिखट आहे हे तुम्ही कमी जास्त करू शकता। तुम्ही बघू शकताय की मसाल्याला तेल आलेलं आहे, सुटलेलं आहे। तर इथे मी हळद टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा। त्यानंतर जवळपास 1 चमचा लाल तिखट आहे। त्यानंतर आहे इथं 1 चमचा गरम मसाला। त्यानंतर इथे अजून 1 चमचा आहे काळा मसाला। तुम्ही बघू शकता हे सगळे मसालेसुद्धा आपल्याला यामध्ये तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहेत। रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तुम्ही बघू शकता की इथे आपला हा मसाला छानपैकी तळला गेलेला आहे। त्यानंतर ज्या भेंड्या आपण चिरून घेतलेल्या होत्या त्या यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत। टाकून झाल्यानंतर ह्या ज्या भेंड्या आहेत ह्या मसाल्यामध्ये पूर्ण आपल्याला परतवून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकता इथे ह्या सगळ्या भेंड्या मी ते टाकून घेतलेल्या आहे आणि त्या आपल्याला इथे परतवून घ्यायच्या आहेत। त्यानंतर यामध्ये टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ। भेंड्या पण ह्या छान त्या मसाल्यामध्ये परतल्या गेल्या पाहिजे। त्यानंतर इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये साधारण 3 ते 4 चमचे पण गरम पाणी यामध्ये थोडं घालायचं आहे। तुम्हाला वाटत असेल की भेंडीमध्ये जर पाणी घातलं तर भेंडी चिकट होईल, तर ही भेंडी अजिबात चिकट होणार नाही। तुम्ही बघू शकता भेंडी आपल्याला अशा पद्धतीने पूर्ण मसाल्यामध्ये ही फ्राय करून घ्यायची आहे। त्यानंतर अगदी थोड्या प्रमाणात आपल्याला इथं गरम पाणी घालायचं आहे की जेणेकरून मसाल्याचा स्वाद अधिकच येईल। आणि त्यानंतर आपल्याला यावरती झाकण ठेवून
जवळपास फक्त 10 ते 15 मिनटं ही भाजी वाफवून घ्यायची आहे. लक्षात ठेवा, आपल्याला जास्त पाणी टाकायचं नाही आहे, थोडंच पाणी टाकायचं आहे. आणि 10 ते 15 मिनटानंतर तुम्ही बघू शकता मसाला भेंडी आपली इथं तयार आहे. माझी खात्री आहे की अशी भेंडीची भाजी तुम्ही पहिले कधीही बघितली नसेल आणि खाल्लीही नसेल. तुम्ही बघू शकता की भेंडीला रंगही सुरेख आहे आणि चव म्हणाल तर अप्रतिम. आणि एक भेंडी ही शिजली गेलेली आहे आणि ही मसाला भेंडी अगदी वेगळ्या पद्धतीची आहे. छानपैकी याला तेल सुटलेलं आहे भेंडीच्या भाजीलाही. त्यानंतर मी इथे टाकून घेतलेली आहे कोथिंबीर आणि त्यानंतर पुन्हा या भाजीला आपण एकदा चाळून घेणार आहोत. तुम्ही रंग म्हणाल तर अतिशय सुरेख आणि या भेंडीच्या भाजीचा वासही खूप छान येत होता. खायला म्हणाल तर अप्रतिमच. चला तर मग रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि हो, अशी भेंडी नक्की बनवून बघा, तिचा आस्वादही घेऊन बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.